आहोत उपमुख्यमंत्री अजित पवार प्रसारमाध्यमांशी बोलतायत। दादा, पाण्याच्या साठ्याबद्दल नेमकी काय माहिती आहे आपल्याकडे? पुण्याचे पाण्याचे साठे गेल्या वर्षीच्या तुलनेने कमी आहेत। फक्त पुण्यामध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तशा प्रकारची परिस्थिती आहे। मध्ये आम्हाला दर कॅबिनेटला आढावा पाण्याचा काय परिस्थिती मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण वगैरे सगळ्या भागामध्ये आणि उत्तर महाराष्ट्र अशी आहे ती सांगितली जाते आणि तशा पद्धतीनं आम्ही राज्याच्या प्रमुखांनी देवेंद्रजींनी आम्ही सगळ्यांनी सूचना दिलेल्या आहेत की पहिलं पाणी पिण्याच्या करता राखीव ठेवा आणि शिल्लक राहिलेलंच पाणी हे शेतीला देण्याचं काम करा। आम्हाला साधारण पुढच्या वर्षी जुलैपर्यंत एंडपर्यंत पाणी पुरेल अशा प्रकारचं पाणी राखीव ठेवायचं आहे आणि तसं जलसंपदा विभागाला स्पष्ट सूचना दीपक कपूर आणि त्यांच्या टीमला दिलेल्या आहेत। त्याच्यावर ते त्यांचं नियोजन करतायत। आपल्या पुण्यामध्ये देखील पाण्याची परिस्थिती गेल्या वर्षीच्या तुलनेने थोडीशी बिकट आहे, म्हणून आम्ही साधारण मार्चमध्ये खरीपाची पिकं साधारण मार्चमध्ये काही निघतात त्यावेळेस पुन्हा कालवा सल्लागार समितीची मीटिंग घेऊन एप्रिल, मे, जून, जुलै असं 4 महिन्याचं कसं नियोजन करायचं, कारण बाष्पीभवन किती होतंय, बाकीच्या बद्दलचा पाण्याचा वापर कसा होतोय आणि त्यावेळेसची धरणाची परिस्थिती काय राहते आणि मग प्यायला पाणी आपल्याला पुणेकरांना किती लागेल तो हिशोब ठेवून बाकीच्या गोष्टी आम्हाला कराव्या लागतील। केंद्रीय समितीने पुण्यातल्या 2 तालुक्यांचा पाहणी दौरा केलेला होता, त्या संदर्भात मदत मिळण्याबाबत काही प्रक्रिया मधल्या काळामध्ये ज्यावेळेस अवकाळी पाऊस, गारपीट आणि हे सगळं जे नैसर्गिक संकट शेतकऱ्यांच्यावर आलं आणि त्याच्यातनं अनेक फळबागांचं सोयाबीन, कापूस, त्याच्याचबरोबर अनेक प्रकारच्या फळबागा अशा अनेक प्रकारच्या पिकांचं नुकसान झालं। ते नुकसान होत असताना ताबडतोब पंचनामे करण्याच्या सूचना राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आल्या। पंचनामे देखील सुरू झाले। काही काही ठिकाणी पालकमंत्री महोदय आणि मंत्री महोदय देखील वेगवेगळ्या पाहणी दौऱ्यावर गेलेले होते। नागपूरला स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी पण एका ठिकाणी पाहणी केलेली आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि लगेचच त्याचे प्रमुख आहेत, जी समिती सेंट्रलला आहे त्याचे अमित भाई शहा हे प्रमुख आहेत, त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी टीम पाठवलेली होती। त्या टीमनी सर्वे केलेला आहे। आता त्यांचा जो अहवाल जाईल त्याच्यामध्ये 40 तालुके दुष्काळी म्हणून आपण जाहीर केले। साधारण 2,500 कोटी रुपये त्या कामाच्या करता आपण मागितलेले आहेत आणि इतर ठिकाणी केंद्र सरकारने ज्या नॉर्म्स ठरवले आहेत त्या नॉर्म्समध्ये बाकीचा मंडळ बसली नाही आणि म्हणून मग आपण आपल्या आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन, विशेषतः मदत पुनर्वसन ह्या खात्याला सूचना दिल्या की बाबा तुम्ही पण बसा। एक कमिटी आहे त्याच्यामध्ये मदत पुनर्वसन मंत्री, कृषी मंत्री, महसूल मंत्री असे अनेक, ग्रामविकास मंत्री, जलसंधारण मंत्री असे मंत्रीगण आहेत आणि मग त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी 1200 मंडळं निवडली आणि त्यांना पण केंद्र सरकारनं ज्या सवलती दिलेल्या आहेत तशाच प्रकारच्या सवलती राज्य सरकारने ह्या भागामध्ये देण्याचा निर्णय घेतलेला आहे। साखर कारखानदारी जी आहे त्याच्या बाबतीमध्ये कारखानदारांकडून ओरड होते। इथेनॉलच्या मुद्द्यावरती केंद्राची पॉलिसी जी आहे या पॉलिसी संदर्भात तुमचं केंद्रीय गृहमंत्र्यांशी त्यामध्ये नाही बोलणं झालं नाही, कारण मध्ये आमचं अधिवेशन चालू असताना आम्ही 2-3दा कॉन्टॅक्ट केलं। त्यावेळेस ते म्हणले की माझ्या बिलं आहेत आणि माझी इतर कामं आहेत, ते संपल्यानंतर तुम्ही या, आम्ही त्यांच्या निरोपाची वाट बघतो। पण ज्यावेळेस भोपाळला आमचं तिघांचं बोलणं झालं, म्हणजे सीएम आणि दोन्ही डीसीएम आणि स्वतः अमित भाई, त्यावेळेस त्यांनी म्हणले की मी काही प्रमाणात तोडगा काढतो। तोडगा 25 ते 30% पुरता निघालेला आहे। त्याच्यावर तुम्ही बातम्या पण लावल्या की इथेनॉलला पुन्हा परवानगी दिली, परंतु त्याच्यामध्ये त्यांनी साधारण किती टक्के, तर ज्यांनी 3 कोटी सिरप टू इथेनॉलचं करार केलेला होता ऑइल कंपन्यांशी, त्यांना आता आलेत 75 लाख ते 80 लाखापर्यंत, म्हणजे साधारण 25-30% आलंय। त्याच्यातून प्रश्न सुटत नाही, म्हणून पुन्हा
आम्हाला त्या कामाच्या करता आणि इतर पण अनेक 5-6 कामं आहेत, त्या सगळ्या कामाच्या करता जावंच लागणार आहे. माझ्या माहितीप्रमाणे लवकरच तारीख मिळेल आणि तारीख मिळाल्यानंतर संध्याकाळी जाऊन आम्ही रात्री परत येऊ. दादा एबीपी माझा आणि सी वोटर कडून जो एक सर्व्हे करण्यात आलेला आहे राज्यभर लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, त्याच्यामध्ये महाविकास आघाडीला जास्त सीटं मिळताना दिसत आहेत. त्याच्यामध्ये 26 ते 28 महाविकास आघाडी आणि भाजप 19 ते 21 अशा पद्धतीने तो सर्व्हे आहे. आपल्याला माहितीये या सर्व्हेला काही आधार नसतो. विधानसभेच्या 5 राज्यांच्या निवडणुकीचे सर्व्हे आपण आठवा आणि निकाल काय झाले ते पण आपण आठवा. ह्यामध्ये तुम्ही किती लोकांना, काही जर 10,000ला विचारतात, 25,000ला विचारतात, 50,000ला विचारतात, 60,000ला विचारतात. आता ते विचारत असताना कुठल्या भागातला सर्व्हे झालेला आहे त्याच्यावर ते सगळं अवलंबून आहे. आणि त्यांनी सर्व्हे केलेला असला तरी देखील आम्ही तिन्ही पक्ष मिळून महायुती केलेली आहे. आम्ही त्याची काळजी घेऊ आणि अजूनही आमच्या हातात काही काळ आहे. त्याच्यामध्ये कुठं आणखीन कसं वातावरण हे महायुतीच्या बाजूला झुकेल अशा प्रकारचा प्रयत्न मनापासून आम्हाला दादा, पण एबीपी माझा आणि सी वोटरचा जो सर्व्हे बऱ्यापैकी बरेचदा खरं ठरलेला आहे. सांगितलं ना की आम्ही आमचं काम करू. कांदा निर्यातीच्या बाबतीत निर्णय मी तुला मगाशी काय सांगितलं की त्याच्यात तोही विषय अमित भाईंच्याकडे आहे. अमित भाईंकडे एकूण 6 विषय आहेत. त्याच्यात कांदा आहे, त्याच्यात इथेनॉल आहे, त्याच्यात विकास मंडळ आहेत, विदर्भ, मराठवाडा, उर्वरित महाराष्ट्र. त्याच्यामध्ये असे काही एक माईनचा विषय आहे. असे 6-7 विषय आहेत. त्याच्यामध्ये आम्ही तो विषय तिथं घेतलेला आहे. त्यांनी काय म्हणावं तो त्यांचा अधिकार आहे. वंचित मी प्रत्येकाच्या प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील नाहीये. वंचित तुमच्या सोयीनुसार तुम्ही म्हणताय काम करायची, म्हणजे काम करायला वेळ आहे तुमच्याकडे अजून. आता तुम्हाला तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे वंचित महाविकासच्या विरोधामध्ये 48 जागा लढवणार आहे. म्हणजे मला त्याचा त्याबद्दल थेट फायदा होईल का तुम्हाला? तुम्ही आता काही अंदाज करू नका. तुम्ही काही ज्योतिषी नाही, मी पण काही ज्योतिषी नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत ह्या गोष्टी चालत असतात, हे आपण लक्षात घ्या. पहिल्यांदा महायुतीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी साहेब आहेत. समोर कोण पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत ते पहिलं सांगा. जर तुम्ही पहिलं पंतप्रधान पदाचे उमेदवार दुसऱ्या बाजूचे सांगू शकत नाही